असीम, तुझा अभ्यास झाला? हो, आम्हाला बाहेर जायचंय ना. बाहेर कुठे? अगं जिजू आणि ताई मला बाहेर जेवायला नेणार आहेत. हो, मग काय खाणार तुम्ही? आम्ही ना पंजाबी डिश खाऊ. वाव, तुमची मज्जा आहे. मग तू पण ये ना आमच्या बरोबर. नको नको, तुला माहितीये ना आई रागवेल. राशी झाला का ए पाय खाली घे, पाय खाली घे, पाय खाली घे. सोफ्यावर बसलायस, कव्हर्स खराब होतात ना सोफ्याची. किती महाग असतात माहितीयेत का तुला? किती महाग असतात? उलट उलट उत्तर देतोय. काय करताय? अगं एकतर पाय वर घेऊन बसतोय सोफ्यावर आणि वर मला उलट उत्तर देतोय. मला अक्कल शिकवतोय. मला विचारतो किती महाग असतात. किती शांत व्हा. लहान आहे तो, असं करणारच ना. कसला लहान, नुसतं चेहऱ्याने गरीब आहे. आईस्क्रीम आणले मी, ते खायचे आता. आईस्क्रीम? वाव, आई आपण असीमला पण द्यायची ना आईस्क्रीम? नको ग राशी, त्याची ताई ओरडते ना, मग नको उगाच. तसं मी थोडस खाल्लं तर काय नाही होत. आणि ते थोडंसं आईस्क्रीम तू खाल्लंस आणि तुला काय झालं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तर बिल कोण भरायची रे? आई राहू द्या, ठीक आहे. असी मारे, तुझी ताई तब्येतीसाठी नको म्हणते ना तुला, म्हणून आम्ही नको म्हणतोय. सॉरी. राशी जा, आपल्याला बाउल घेऊन ये जा. आईस्क्रीम खाऊया छानपैकी. आईस्क्रीम आणलंय ते खा आणि थंड व्हा. आई का तुम्ही चिडते? उगाच लहान आहे तो. ठीक आहे, आण लवकर. राशी आले. थंड थंड आईस्क्रीम. आई मला मोठं स्कूप. पार्टी होणार आहे आज. हे घे आई. हे घ्या. आणि मी मला पण घेते, हो की नाही? मस्तच आहे ग आईस्क्रीम. छान थंड थंड वाटत नाही? आता असं परत परत आणलं पाहिजे आईस्क्रीम. राशी, मी काय म्हणते, तू ना बेडरूम मध्ये जा आणि शांतपणे खा. इथे पोटात दुखेल तुझ्या. जा बाळा, जा जा जा, जा. पण आरामात खा. ताई आणि जिजूने सांगितलंय ना नाही खायचं म्हणून, मग नाही खायचं. असीम, सॉरी रे. काय ग अश्वी, हे आईस्क्रीम बिस्क्रीम कशासाठी? कशाला म्हणजे? खायला. हा एवढा मोठा डबा भरून आणलायस, तर का आपण खाणार आहोत? आपण नाही, असीम खाणार आहे पूर्ण डबा. म्हणजे बाल हक्क समितीवाल्या मॅडम 12 पर्यंत येतात की नाही, त्या अगोदर त्या असीमने हा पूर्ण डबा संपायला हवा. आणि त्याने चक्कर येऊन पडायला हवं, तरच त्यांना पुरावा मिळेल. एवढा मोठा डबा असीम खाणार? हे बाई, त्याला काही झालं बिलं ना तर महागात पडेल बरं का आपल्याला. आई, काही होणार नाही. काय तुमचं? आणि पुरावा मिळायला हवाय ना, मग खायलाच हवं त्याने. आणि असीम भाई खावंच लागेल. मी त्याला खायला लावीन. कसं? बघा ना तुम्ही. दरवाजा कसा बंद झाला? चुकून झाला असेल. उघड्या. काय रे? उघडत नाहीये. उघडत नाहीये म्हणजे? असं वाटतं की बाहेरून कोणीतरी कडी लावलीये. काय? बाहेरून कडी का लावेल कोणी? आपण हाक मारूया का? कोणाला तरी ऐकू जाईल कदाचित. हा, बाहेर कोणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा. कोणी आहे का? बाहेर कोणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा. पलीकडे कोणी आहे का? ऐकू येते का माझा आवाज? धन्या, तो माणूस आता येणार होता ना 5 मिनिटात. त्याला फोन करून बघ ना एकदा, तो पोहोचतच असेल. हा, दिवी, अगं नेटवर्क नाहीये. काय? हो, बघ ना, नेटवर्कच नाहीये. तुझा फोन चेक कर एकदा. हे धर 1 मिनिट. मला असेल बहुतेक.
मला पण नाहीये रे. नाहीये? 0 नेटवर्क आहे इथे. असं कसं होईल? एक मिनिट पड. हॅलो, माझा आवाज येतोय का? प्लीज कोणीतरी दरवाजा उघडा प्लीज. पलीकडे कोणी आहे का? आमचा आवाज जातोय का तुम्हाला? अरे असं कसं कोणी करू शकतं? आता काय करायचं आपण? बाहेरून कोणी कडी लावली असेल? हॅलो, आज ताई आणि जिजू मला बाहेर जेवायला नेणार. आम्ही खूप मजा करणार आहोत. पुन्हा तेच चित्र. बिचारा, याला तर कल्पनाच नाहीये त्याच्या हातातून त्याच्या ताईचा हात आता कायमचा सुटणार आहे. आम्ही बाहेर खात होतो आणि तुला मिळालं नाही ना, म्हणून स्पेशली तुझ्यासाठी आणलं आईस्क्रीम. हे घे, खा. नको मला. काय? तुला आईस्क्रीम नकोय? नको मला. हा, निविताई ओरडते म्हणून नको ना आईस्क्रीम? अरे असं काय करतोस असेल? हे बघ, तुझी तब्येत सांभाळायची म्हणून तुला ओरडते अरे ती. पण मी काय म्हणते, बरेच दिवस झाले तुला अजिबात त्रास झाला नाहीये ना दम्याचा? हा, आणि थोडस खाल्लं तर काय होतं रे, हो की नाही? आपल्याला त्रास तर होतच नाहीये दम्याचा, है ना? आणि त्यातून मला काय वाटतं, तू मध्ये जेव्हा ऍडमिट होतास तेव्हा खूप दिवस ऍडमिट होतास ना, तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी खूप चांगले उपचार केले तुझ्यावरती, आणि म्हणून तुझा दम्याचा त्रास बरा झालाय, हो की नाही? म्हणजे आता तू पूर्णपणे बरा आहेस, मग खायला हरकतच नाहीये. खाशील ना? हो, मी नंतर खातो. हा, व्हेरी गुड. पण ना, मी ना इथे ठेवते. हा, इथे बसून शांतपणे खा. कसं आहे, बेडशीटवर डाग पडले ना तर परत मालतीची ओरडे तुला. पण अशी मरे नंतर खाण्यात काय मजा? आईस्क्रीम आहे ना, ते वितळेल. पटापट खाऊन घे. आणि हा, खाताना दरवाजा लावून घे. आमची राशी माहितीये ना, लगेच येईल शेअरिंग करायला. तिचं खूप खाऊन झालंय अरे, तुला खायला मिळायला हवं ना. हा, तू खाताना दरवाजा मात्र लावून घे. ते काम करते, मीच दरवाजा थोडासा लावून घेते. हा, पटकन खाऊन घे. मी सोडून घेते दरवाजा. हा, प्लीज दरवाजा उघडा कोणीतरी. दार उघडा आहे प्लीज. बाहेर कोणी आहे का? हा, इथे खिडकी आहे. उघडते का बघ. उघडत का नाहीये? बाहेर कोणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा प्लीज. कोणी आहे का बाहेर? एक मिनिट. काही आहे वाट तिकडनं? नाही ग, हे सगळं पॅक आहे. हे कुठे अडकलोय आपण? बाहेर कोणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा प्लीज. दार उघडा प्लीज. दरवाजा उघडा. म्हणजे मला असं वाटतं की कोणीतरी हे मुद्दामून केलंय. मुद्दामून आपल्याला अडकवायचा प्रयत्न केला इथे. मुद्दामून कोण कशाला करेल असं? मग बघ ना, आपण इथे ट्युशन साठी ही जागा बघायला येणार होतो. तो माणूस 5 मिनिटात येणार होता रे. पण आपण इथे आलो तेव्हा आपल्या मागे कोणी नव्हतं ना? कोणी दिसलं नाही ना तुला अवतीभवती? नाही, मला नाही वाटत हे सगळं मुद्दामून केलंय कोणी. कोणाचा प्लॅन तर नव्हता ना आपल्याला इथे अडकवायचा? थांब जरा. प्लीज दरवाजा उघडा कोणीतरी प्लीज. नेटवर्क पण नाहीये. अरे हा रे, अश्विनी मावशी म्हणाली तसं मला बऱ्याच दिवसापासून त्रास नाही झालाय. म्हणजे मी बरा झालोय. आणि थोडस खाल्लं तर काय होतं.
खाल्लं का ग आईस्क्रीम? नाही, खाल्लं नाही अजून, पण नक्की खाईल. आणि निवेदिता आणि यश? हो, तिथे फोन करायचा आहे. फोन का लागत नाहीये? धड माणसं निवडली असते तू. आई, मॅडम मी मला केला फोन. हॅलो. काय रे, तुझ्या बॉसचा फोन का लागत नाहीये? अहो नाही, इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे. मी बाहेर आलो म्हणून मला रेंज आली मॅडम. काम झालं का पण? हो हो झालं झालं. अहो त्यांना एका खोलीत अडकवलंय आम्ही. अहो ते किती जरी ओरडले ना तरी बाहेर आवाज येणार नाही. आणि हसबेमध्ये रेंज नाही. तुम्ही काळजीच नका करू. ते आज जास्त हलणार नाहीत. व्हेरी गुड. आणि मॅडम ते पैशाचं देणार देणार, काम पूर्ण झालं की मग देणार. ते फोन झालं? आई, काम झालंय अर्ध. खाऊ दे बेटा आईस्क्रीम. धन्या, मी तुला म्हणाले होते, मला आजचा दिवस, मला सकाळपासून कसली तरी भीती वाटत होती. धन्या, मला कसली तरी भीती वाटत होती. मला सकाळपासून मी असीमला सोडूनच यायला नको होतं. दिवी शांत हो. नाही बरोबर आहे, तुझं ऐकायला पाहिजे होतं. तुझं ऐकलं नसतं तर ही वेळ आली नसती आपल्यावर. आता तो विचार करून काही फायदा आहे का? आता याचा विचार करूया की आपण आता यातनं बाहेर कसं पडूया. धन्या, आपण दोघे इथे अडकलोय. अजून किती वेळ इथे असू काय माहिती. आणि असीम एकटा घरी. त्याला काही झालं तर धन्या, त्याला काही झालं ना तर मला त्याला भेटायचंय. धन्या, मला त्याला भेटायचंय. तू काही कर आणि आपल्याला इथून बाहेर काढ प्लीज. शांत हो निवीन, असीमला काही नाही होणार. आणि तू घरी आहे ना, कशाला काळजी करतेस? काय नाही होणार असीमला. मी परत एकदा ठोकून बघते. दार उघडायचा प्रयत्न करूया. कोणाला ऐकू येत असेल तर प्लीज उघडा दरवाजा. निवी, दार उघडा ना प्लीज. ओ प्लीज, ऐका ना प्लीज. निवी शांत हो. निवी शांत हो. जरा इकडे शांत हो तू. बस झालं, ताई ओरडेल. एक घास खातो, ताई ओरडेल का? एक घास खाल्ल्यावर ताईला काय करणार आहे? खातोच. खाऊन टाकतो. ताईला काय करणार आहे? खाल्लं नाहीये अजून, कळत नाहीये खरं तर, पण खाईल. वितळायच्या आत खाऊ दे म्हणजे झालं. आई, अहो लहान मुलगा आहे तो,
किती कंट्रोल करणारे करून करून हं? त्यातून धन्य आणि निवी नाहीयेत घरामध्ये. समोर आईस्क्रीम किती टाळणार आहे. काय काय फोन घेऊन काय करतेस आता हातात परत? आई सीन चेंज केलं. समितीवाल्यांना फोन करते ना. हॅलो. हॅलो मॅडम, तुम्ही आज पोहोचताय ना तिथे? हो वाटेतच आहोत, पोचतोच आहोत आम्ही. पोचा पोचा लवकर पोचा, तुम्हाला पुरावाही मिळेल. पुरावा? पुरावा कसला? तुम्ही पोचा तर मॅडम, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल. गोये बाई, तू एवढं तोंड वर करून पुरावे मिळतील म्हणतेस, पण याने आईस्क्रीम खाल्लं नाही तर काय होणार आहे का? आईस्क्रीम तर खायला हवं ना त्यांनी. चला बघूया आपण. निवी, याने काय होते काय बघतो. उलट्या बाजूने फिरू ना. दार खोला ना कोणीतरी. ताई नाही होते. एक मिनिट थांब. आई ओ देत नाहीये आणि पडल्याचा आवाज पण आला ना, म्हणजे आपलं काम झालं. याला काही व्हायचं नाही ना अश्विनी, गचकायचा भिचकायचा. आई काय हो तुम्ही, आईस्क्रीम खाल्लंय त्याने, विष नाही. काय तुम्ही गचकायचा वगैरे, काही होत नाही, त्याला काळजी नका करू. या आपण जाऊन बघायचं का आतमध्ये? आई कडी आतून सुद्धा आहे. काय करताय तुम्ही? आणि मुळात आता ते लोक आले ना की मगच बघायचं. आणि ते लोक आल्यानंतर त्यांच्या समोर सगळं ठरल्याप्रमाणे करायचं. आई अभिनय. हे पण येतील इतक्यात? अरे वा, मस्त टायमिंग जुळून आलंय. म्हणजे अश्विनी, इथे भीतीनं माझ्या पोटात गोळा आलाय. तुला काय सुचतंय मस्त टायमिंग वगैरे? आई हो मी आहे ना. चला टीव्ही बघत बसूया.
म्हणजे कुणाला काही शंका येणार नाही. चला 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 हो चला तुम्ही. धन्या पाय सांभाळून.